नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे नाशिकमध्ये दुगाव गावामध्ये आलेलो आहे. विलासभाऊ नवले यांच्या प्लॉटला आपण बघू शकतो आजची सध्याची परिस्थिती त्यांच्या प्लॉटची कशी आहे. त्यांनी पण भरपूर कामकाज करून असा प्लॉट एकदम मस्त सजवलेला आहे. तर आपण बघू शकतो त्यांचं कामकाजही बघू शकतो. हे बघा सेटिंग एकदम म्हणजे जिथं जिथं काम करताय लोक तर डोळ्याला लगेच त्याचा रिप्लाय पण भेटत असतो की किती सेटिंग वगैरे झाले. आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो ही सेटिंग बघा. म्हणजे आणि त्यांचं कामकाज पण एकदम जोरदार चालू असते. म्हणजे एखादं दुसरं काम राहिलं तर चालेल पण इकडं पेरूच्या काही अंतर पडू देत नाही. तर आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार साहेब. नमस्कार. काय धावपळ नाही, काय पेरूचे कामं करायचे. हा ना, पेरूचा बाग तर एकदम सुपरअप झालाय बाबा. म्हणजे आज तर एकदम हे बघतोय काय एकदम झाडावरती मस्त 400-500 फळ सेट झालाय. तुमचं नियोजन चालू आहे, त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थितच चालू आहे. आणि आपल्यासोबत एक संगमनेरचे राठोड सर म्हणून आलेले आहेत. त्यांचं बऱ्यापैकी पेरू बागेमध्ये तिकडं कामकाज चालू असतंय. काही भाजीपाल्यामध्ये पण ते काम करत असतात. आपण त्यांच्यासोबतही बोलूया. नमस्कार साहेब. नमस्कार सर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दीपक राठोड. आज वेळातून वेळ काढून संगमनेरमधून आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा जो जिल्हा आहे त्यामध्ये विलासभाऊ नवले यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. आणि आज ते वेगळं काही करतात आणि वेगळी काही टेक्नॉलॉजी वापरतात का किंवा वेगळं काही मार्गदर्शन आहे का, आपण हे त्यांच्याकडे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार दादा. नमस्कार सर. हे जे आपण व्हरायटी केलेली आहे, व्हरायटी कोणती आहे किंवा किती अंतरावर आहे आणि किती दिवसाचं पीक आहे, थोडंसं शेतकरी बंधूंना सांगा. आता हे पिंक तैवान नावाचं जे व्हरायटी ती लावलेली आहे आपण पेरूची, त्याच्यानंतर आपलं अंतर 8.5x6 अंतर केलेलं आहे. आणि आता हा माझा प्लॉट आहे हा 19 महिन्याचा झालेला आहे. त्याच्यानंतर मी 6 महिन्यानंतर पहिली कटिंग घेऊन झाड 20 किलो उतरवलं होतं. त्याच्यानंतर आता ही 15 फेब्रुवारीची कटिंग आहे माझ्यावाली या प्लॉटची. आज तरी मी तुमचा एक पूर्ण प्लॉट फिरून पाहिलेला आहे. तुमचा जो प्लॉटमध्ये मला दिसून येणारा जो निमॅटोड आहे तो एकदम म्हणजे नाहीस आहे. तर हे जे कंट्रोल आहे हे तुम्ही कशा प्रकारे कंट्रोल म्हणजे करण्यात आलेले हे पण शेतकऱ्यांना सांगा. नाही, वेळोवेळी जर निमेटोरचे जर कामं केले, तुम्ही जर दर 2 महिन्याला निमेटोर सीड जर सोडलं तर निमेटोर येणार बी नाही. पण नियोजन तुमचं पाणी वापसा कंडिशन आणि फुलं ना तर तुमच्याकडे निमेटोर बी वाढत नाही आणि बुरशी बी वाढत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही निमेटोर बरोबर जे औषधं बी सोडता डॉक्टर रूट मॅक्स वगैरे ते बी खूप मुळीव काम करतं. अच्छा. निमॅटोसीड आणि डॉक्टर रूट मॅक्स एकत्र सोडायचं. हो, याच्यामध्ये परत किटाजीन राहतं. हे जे तुम्ही सोडलं हे तुम्ही कसं प्रमाण एकरी सोडलं. आता एकरी 1 लिटर निमेटोर सीड आणि डॉक्टर रूट मॅक्स 1 लिटर आणि 500 मिली किटाजीन याचा डोस राहतो. आणि दर 2 महिन्याला आपला हा डोस चालू राहतो. आता आमच्या ज्या संगमनेर साईडला आहे झाडांना तर मी पण पेरूची खूप व्हिजिट करतो, पण जी मला ही या प्रमाणात सेटिंग दिसते ती आमच्या साईडला नाही. ह्याचं पण तुम्ही ह्याच्यावर काय उपाययोजना केली. तर याच्यावर गुटले सरांनी जे मार्गदर्शन देतात त्याच्यावर ते आपले जे कामं चालतात समजून घ्या. त्याच्यामध्ये 60-20 असो, गब्बर असो, 5 स्ट्रोक असो, असे भरपूर एकत्र वेळोवेळी गेलं पाहिजे. माझं असं एकंदर पाण्याबरोबर मी एक खत सोडत राहतो. असं म्हणजे नुसतं पाणीच देत नाही. दर 4 दिवसाला जे पाणी देतो त्याच्यावर ते डोस चालूच राहतात. बरोबर. तरी आता आपल्या पूर्ण क्षेत्राला ड्रीपचं नियोजन आहे, परंतु तुम्ही जे हे केलेलं आहे सर, थोडं खाली करा. हे जे तुम्ही हा जो पाण्याचं नियोजन केलेलं हा का केलेला आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ते पण तुम्ही शेतकऱ्यांना सांगावं की हे का आणि कशासाठी केलंय. पाण्याचं असं आहे का टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. टेम्परेचर जर मेंटेन झालं तर गळ होत नाही. बरोबर. गळीला मेन औषध जे आहे टेम्परेचर मेंटेन ज्यांनी केलं त्यांच्याकडे गळ दिसत नाही. आपलं दर 4 दिवसाला फ्लडिंग पाणी चालू आहे याला, म्हणून ती गळ वगैरे काही असं आमच्याकडे दिसत नाही. बरोबर. अच्छा, चालन. असंच गुटले सरांचं, डॉक्टर गुटले सरांचं तुम्ही मार्गदर्शन घेत राहा. आणि त्यांचं आज आम्ही नाशिक या ठिकाणी व्हिजिट करत असताना आम्हाला त्यांचे भरपूर नाव शेतकऱ्यांकडून ऐकण्यात आले. अतिशय उत्तम त्यांचं काम आहे. वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यानंतर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी असा प्लॉट करणे काही अवघड नाहीये. नाही, काही अवघड नाही. त्यांचं जर फॉलोअप घेतलं ना तर सर्व कामं व्यवस्थित होतात. बरोबर. आणि शेतकऱ्यांनी जर टायमिंग कामं केले तर काही अडचण येत नाही. बरोबर. तुम्ही वेळ गेल्यानंतर मग तुम्ही जर पळायला गेले तर काहीच भेटत नाही. बरोबर. मग आता हे शेंडा स्टॉपिंग वगैरे पण झाले का बाकी आहे सर. आता
अर्धा प्लॉट सेंटर स्टॉपिंग झाले, अर्धा प्लॉटची बाकी. म्हणजे शेंडा स्टॉपिंग कशा पद्धतीने करताय जरा सांगा. आपण याच्यापासून पेरूची जी कळीपासून 6 ते 7 पानावर आपण शेंडा स्टॉपिंग करतोय. म्हणजे नॉर्मल टिकले सारखं. नॉर्मल शेंडा स्टॉप करतो. बरं. आणि बाकीचं मग हे जे आता हे याला स्टॉप करणार म्हणजे हे पण काढताय का? हो, नाही, हे बी बगल वगैरे ती पूर्ण काढून टाकणार. वॉटर शूट काढताय. वॉटर शूट काढणार. ओके. म्हणजे ठीक. आता काम गती चालूच आहे त्याच्यावर बी आवड्या 2 दिवसात पूर्ण प्लॉटचं काम होऊन जाईल. एकदम सुंदर असा प्लॉट आहे सर. येऊन एकदम म्हणजे एकदम आनंद वाटला. एकदम सुंदर प्लॉट आहे. थँक्यू. धन्यवाद.